नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मी संदेश द संदेश अकॅडमीमध्ये पुन्हा तुमचं एकदा स्वागत करत आहोत. आज 1 ऑक्टोबर 2025 पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 63 नंबर आपण अभ्यासत आहोत. येणाऱ्या आगामी पोलीस भरतीसाठी आपला पॅटर्न असतो सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी या 5 टॉपिक्सवर वेगवेगळ्या प्रकारचे या 5 विषयावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न. आपलं मिशन आहे 2025ची पोलीस भरती आणि आपल्याला लेखी पेपरमध्ये 80+ मार्क कसे मिळवायचे हे आपण आपलं ध्येय ठेवणार आहोत. तर चला पहिला प्रश्न आपण बघूयात. प्रश्न क्रमांक 1, रजत क्रांती कोणत्या उत्पादनाच्या वाढीशी संबंधित आहे? दूध उत्पादन वृद्धी, अंडी उत्पादन वृद्धी, धान्य उत्पादन वृद्धी, फळ उत्पादन वृद्धी. कशाशी संबंधित आहे रजत क्रांती म्हटलं तर अंडी उत्पादन. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं योग्य उत्तर असणार मित्रांनो. आता रजत क्रांतीला बी इंग्लिशमध्ये काय म्हणतात? सिल्वर रिव्हॉल्युशन. यालाच काय म्हणतात? सिल्वर रिव्हॉल्युशन. भारतात प्रथम कॅबिनेट मंत्रीपद भूषवणारी महिला कोण होती? इंदिरा गांधी, सरोजिनी नायडू, राजकुमारी अमृता कौर, विजयलक्ष्मी पंडित. कोण होती? राजकुमारी अमृता कौर. ऑप्शन क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे. गडचिरोली जिल्ह्यात मार्कंडा हे देवस्थान कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? पैनगंगा, वैनगंगा, प्राणहिता, इंद्रावती. कोणत्याच्या? वैनगंगा. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं योग्य उत्तर आहे. स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते? लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक, चित्तरंजन दास, महात्मा गांधी. कोण होते? चित्तरंजन दास. ऑप्शन क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे. चित्तरंजन दास. आता हे त्यांचं चित्तरंजन दासबद्दल जर काही सांगायचं म्हणलं तर 1920 मध्ये महात्मा गांधींनी कोणतं आंदोलन केलं होतं? 1920 मध्ये महात्मा गांधींनी कोणतं आंदोलन केलं होतं? असहकार. असहकार चळवळ केली. आता या असहकार चळवळ चालू असताना 1922 मध्ये काय घडलं? चौरीचे ची घटना घडली. चौरीची घटना म्हणजे काय? चौरीची घटना म्हणजे काय झालं? जनतेने ब्रिटिश सरकारविरुद्ध किंवा ब्रिटिश सत्तेला नासधूस केली व त्यांचं पोलीस स्टेशन पेटवून दिलं. खूप काही अशा घटना घडल्या. त्यामुळे महात्मा गांधींनी हे असहकार चळवळ आंदोलन मागे घेतले. त्यालाच त्या निर्णयाशी असहमत होते चित्तरंजन दास आणि त्याच्या थ्रू त्यांनी 1923 मध्ये मग त्यांनी काय केलं? स्वराज्य पक्षाची स्थापना केली आणि ते संस्थापक होते. समजलं सगळ्यांना? पुढचा प्रश्न, बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणत्या पुढाकाराने झाली? कोणत्या पुढाऱ्याने केली? पंडित मोतीलाल नेहरू, पंडित मदन मोहन मालवीय, लाला लजपत राय, गोपाळकृष्ण गोखले. कोणी केली? पंडित मदन मोहन मालवीय.
आणि ती कधी केली? ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं योग्य उत्तर आहे. आणि कधी केली? 1916 मध्ये केली BHUची स्थापना. स्थापना वर्ष काय? 1916. भारतात गहू पिकाची जनुकी पेढ म्हणजे व्हीट गेन बँक कोणत्या शहरात स्थापन केली? पुणे, दिल्ली, कर्नाल, हैदराबाद. कुठे? कर्नाल. ऑप्शन क्रमांक सी. ते कुठे? हरियाणामध्ये आपल्या. विनायक दामोदर सावरकर यांना रत्नागिरीला कधी स्थानबद्ध इंटर्न करण्यात आले? 1910 नंतर, 1920 नंतर, 1930 नंतर, 1940 नंतर. कधी केले? 1920 नंतर. ऑप्शन क्रमांक बी तुमचं योग्य उत्तर असणार आहे. तर सावरकरांना 1909 मध्ये नाशिक येथे AMT जॅक्सन यांचा खुनाच्या काटात सामील असल्यामुळे अटक झाली होती. त्यांना काळा पाण्याची शिक्षा झाली होती. अंदमान निकोबार येथे ठेवण्यात आले. सुमारे 10 वर्षानंतर त्यांना 1920 मध्ये अंदमान निकोबारमधून सुटका करून त्यांना कुठं केलं? रत्नागिरीमध्ये ठेवण्यात आले, जेलमध्ये. समजलं? बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला? 23 जुलै 1854, 23 जुलै 1856, 15 ऑगस्ट 1857, 28 मे 1856. कधी झाला? 23 जुलै 1856. ऑप्शन क्रमांक बी तुमचं योग्य उत्तर आहे. आता 1856, 23 जुलै 1856 या रोजी झाला. पण कुठे झाला? रत्नागिरी जिल्ह्यात चिखलगाव म्हणजे चिखली म्हणतात आपण, चिखली या गावी झाला. आता त्यांना पुढं काय? लोकमान्य ही पदवी मिळाली. लोकांनी कोणती दिली पदवी? लोकमान्य ही पदवी दिली. पदवी बहाल झाली लोकमान्य. नंतर काय झालं आणखी? त्यांनी कोणते न्यूजपेपर चालू केले? केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र जाहीर केले. आणि त्यांचं घोषवाक्य कोणतं? घोषवाक्य महत्वाचं आहे. घोषवाक्य स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि तो मी मिळवणारच. हे लोकमान्य टिळकांचं घोषवाक्य आहे. राहील लक्षात सगळं? ओके. पुढचा प्रश्न. गावातील ग्रामसभेत कोणाचा समावेश होत असतो? गावातील कोणताही व्यक्ती, फक्त गटनेते, 18 वर्षावरील सर्व नागरिक, फक्त गावातील महिला. आता गावातली ग्रामसभा आहे. तुमच्याही गावात ग्रामसभा भरत असेल. ग्रामसभा कधी भरते? पहिल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. काय करतो? ग्रामसेवक नोटीस लावतो की या दिवशी ग्रामसभा आहे. त्या ग्रामसभेला कोण कोण हजर असतं? गावातला कोणताही व्यक्ती असतो, फक्त गटनेते, 18 वर्षावरील सर्व नागरिक, फक्त गावातील महिला. ग्रामसभेला कोण असतं? ऑप्शन क्रमांक सी. 18 वर्षावरील जेवढे काही नागरिक आहे, ते असू, स्त्रिया असू, मुली असू, मुलं असू किंवा पुरुष मंडळी असू, ज्यांचं वय सगळं 18च्या वरती आहे, 18 इयर्स कंप्लीट आहे, ते सगळे काय असतात? ग्रामसभेला हजर राहू शकतात किंवा ग्रामसभेत त्यांचा समावेश होऊ शकतो. चला, दुधाची गोडी मुख्यतः कोणत्या घटकामुळे असते? प्रोटीन, फॅट, लॅक्टोज, खनिज. कशामुळे असते? लॅक्टोजमुळे असते. लॅक्टोज एक प्रथिन आहे, त्याच्यामुळे दुधाला गोडी येते. ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे.
दूध नियम व नियंत्रण अधिनियम म्हणजे फूड आणि सेफ्टी नियम दुधाबद्दल. मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट ऑर्डर अँड फूड सेफ्टी ॲक्ट भारतात कोणत्या साली लागू करण्यात आला? 1995, 2000, 2005 आणि 2000. कधी लागू केला? 2000मध्ये लागू केला फूड अँड सेफ्टी अधिनियमाच्या अंतर्गत. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं योग्य आन्सर असणार आहे. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे? कोल्हापूर, अंजनवेल, रत्नागिरी, नागपूर, पुणे. कोणतं नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र कुठे आहे? अंजनवेलला, रत्नागिरीला. ऑप्शन क्रमांक बी. सोलापूर हे कोणत्या लघु उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? साखर उत्पादन, साखर उद्योग, कापड उद्योग म्हणजे चादरी, वेल्डिंग उद्योग, द्राक्ष उद्योग. कशासाठी? कापड उद्योग. सोलापूरला कापड उद्योग होतात, चादरी बनतात. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पैनगंगा नदीचा उगम कोणत्या डोंगरावरून होतो? सातपुडा, अजातशत्रू डोंगर, अजंठा डोंगर, पश्चिम घाट. पैनगंगा कुठे आहे? अजंठा डोंगर. ऑप्शन क्रमांक सी. जहाजे आणि पाणबुड्या यांची रचना करण्यासाठी कोणत्या शाखेचा वापर केला जातो? मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, एरोनॉटिकल आणि नेव्हिकल इंजिनिअरिंग. कोणती? नेव्हिकल इंजिनिअरिंग. ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं योग्य उत्तर आहे. पंचगंगा व कृपा नदीचा संगम कुठे होतो? कोल्हापुरी, नरसिंहवाडी, सांगली, इंद्रावती. कुठे होतो? नरसिंहवाडी. ऑप्शन क्रमांक बी तुमचं योग्य उत्तर आहे. कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यात आहे? भिवपूर धबधबा, राऊतवाडी धबधबा, तुळजापूर धबधबा, कोल्हापूर फॉल्स. कोणता? राऊतवाडी. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं योग्य उत्तर आहे. आणि राऊतवाडी धबधबा हा कोल्हापूरमधील सगळ्यात प्रसिद्ध आणि नैसर्गिक धबधबा आहे. या धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे पर्यटन आकर्षण, परिसरातील नैसर्गिक सौंदर्य आणि जलप्रवाहामुळे हा पर्यावरणीय आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. भरतनाट्यम ही नृत्यकला कोणत्या राज्याची आहे? कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, केरळ. कोणत्या राज्याचे? तामिळनाडू. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं योग्य उत्तर आहे. चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? आसाम, मेघालय, त्रिपुरा, मणिपूर. कोणत्या राज्यात आहे? मेघालय. ऑप्शन क्रमांक बी. कालच तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की चेरापुंजी म्हणजे भारतात चेरापुंजी हे ठिकाण आहे तिथे सर्वाधिक पाऊस पडतो. आणि कालच्या पेपरच्या प्रश्नामध्ये होता महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कुठे पडतो? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काल व्हिडिओ बघितलाच आहे लेक्चर. तर उत्तर काय आहे ते तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. उत्तरला मी तुम्हाला हिंट देतो. अ वरून उत्तर चालू होतं, त्यामुळे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर नक्की यायला हवं आणि तुम्ही मला एक कमेंट बॉक्समध्ये कळवशाल. चंद्रकांत मांढारे संग्रहालय कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा. कुठे? कोल्हापूरला आहे. ऑप्शन क्रमांक बी तुमचं योग्य उत्तर असणार आहे. वायूचा वेग कोणत्या उपकरणाने मोजतात? थर्मामीटर, बोरोमीटर, एनिओमीटर, हायग्रोमीटर. कोणता? एनिमोमीटर. ऑप्शन क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे. आता थर्मामीटरना काय म्हणतात? वायूचा वेग कशाने मोजला जातो? हा मोजला जातो वायूचा वेग. थर्मामीटरना काय मोजलं जातं? तापमान. बोरोमीटरना काय मोजलं जातं?
हवेचा दाब. आणि हायग्रोमीटरनं काय मोजलं जातं? हवेची आर्द्रता. आता कोणताही प्रश्न विचारला, आता तापमान कोणत्या उपकरणाने मोजलं जातं? थर्मामीटर. हवेचा दाब कोणाने मोजला जातो? बोरोमीटर. वायूचा वेग कशाने मोजला जातो? एनिमोमीटर. आणि हवेची आर्द्रता कशाने मोजली जाते? हायग्रोमीटर. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला मराठा वृत्तपत्र कोणत्या भाषेत होते? मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत. कोणत्या भाषेत होते? इंग्रजी. ऑप्शन क्रमांक बी. फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखलं जातं? मोहम्मद अली जिन्ना, खान अब्दुल गफ्फार खान, सय्यद अहमद खान, भगतसिंग. कोणाला ओळखलं जातं? खान अब्दुल गफ्फार खान. ऑप्शन क्रमांक बी तुमचं योग्य उत्तर आहे. म्हणजे फ्रंटियर गांधी म्हणून खान अब्दुल गफ्फार खानला का ओळखलं जातं? महात्मा गांधींचा जो काय रोल आहे आपल्याला भारत स्वतंत्र करण्यासाठी, तसाच फ्रंटियर म्हणजे पश्चिम साईडला ते तिकडं कोणते नेते होते? खान अब्दुल गफ्फार खान. खान अब्दुल गफ्फार खान ते जसे आपले महात्मा गांधीजी जशी कामगिरी बजावत होते तसेच कामगिरी बजावत होते, त्यामुळे त्यांना काय म्हणतात? फ्रंटियर गांधी म्हणून ओळखलं जात होतं. आझाद हिंद सेनेने अंदमान निकोबार बेटे जिंकून त्या बेटांना कोणती नाव दिली होते? स्वराज्य आणि वीर, शहीद आणि शौर्य, शहीद आणि वीर, स्वतंत्र आणि शौर्य. काय नाव दिले होते? शहीद आणि वीर. ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर असणार आहे तुमचं. शहीद आणि वीर. बंगालची फाळणी कोणी केली? लॉर्ड माउंटबॅटन, लॉर्ड कर्झन, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड रिपन. कोणी केली? लॉर्ड कर्झन भाऊनी. ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड कर्झन. कधी केली? 1905 मध्ये. आणि परत मागं कधी घेतली? 1911 मध्ये मागे घेतली. बंगालची फाळणी रद्द झाली. फाळणी रद्द झाली. का रद्द झाली? कारण बंगालची फाळणी होत होते त्यावेळेस खूप सारे आंदोलन झाले. शेवटी ब्रिटिश सरकारला बंगालची फाळणी रद्द करावी लागली. अशा प्रकारे मित्रांनो आपले 25 क्वेश्चन झालेले आहेत. 25 पैकी तुम्हाला किती मार्क मिळाले ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी वाटत असाल तर कमेंट करून सांगा, आपण त्याला इम्प्रूव्हमेंट करू. आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज आपला डेली व्हिडिओ येतो. पोलीस भरती पेपर सराव 7 PM. दररोज नवनवीन प्रश्न बघायला मिळतात. तुम्हाला किती मार्क मिळतात ते तुम्ही सांगू शकतात. आपल्याला पोलीस भरतीसाठी नक्कीच फायदा होईल हे मी तुम्हाला आश्वासन देतो. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.